नमस्कार, शिवाजी नाईक बोलतो. आपण पाहता जनता न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. कार्यक्रमाचा चौथा दिवस श्री क्षेत्र वरखेड मसोबा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर. श्रीराम कथा आयोजन सोहळा. कथाकार अशोकजी महाराज घुमरे व इतर सहकारी प्रेक्षक समस्त वरखेड मसोबा समस्त गावकरी मंडळ नमस्कार. ओके. प्रदक्षिणा करायला होत्या. माझी तीसरी प्रदक्षिणा झालेली. हा जी आहे या गौतमाला कशी दिली आणि हा कधी माझ्या पुढे चालला होता. याच्याकडे कोणता गतिमानाचा आश्रय होता, कोणता साधन आहे बाबा. म्हणून इंद्राला राग येतो आणि ब्रह्मदेवाला विचारतात, हे ब्रह्मा, तुम्ही चुकीचं वर्तन केलेलं आहे. ही आईला माझी पत्नी होणार होती. ब्रह्मदेव सांगतात, आणि इंद्र मी थांबेल होतो. राजाची लाडाची लेकर शिकायला होती लाखात येत. राजाची लाडाची लेकर शिकायला होती लाखात. लाडा लाडान बाबरी झाली हो, लाडा लाडान बाबरी झाली हो. गुराची नवारी झाली हो, गुराची नवारी झाली हो, गुराची नवारी हो, गुराची वारी झाली हो. चला गेला काढणे तुला मिळाली तुम्ही. चंद्राला मिळाली रुक्मिणी, चंद्राला मिळाली कांदणी तुला मिळाली रुक्मिणी. चंद्राला मिळाली कांदणी विठ्ठला मिळाली रुक्मिणी. धर्मी माता ही प्रगट झाली हो, धर्मी माता ही प्रगट झाली हो. विठुरायाची नमन झाली हो, रुक्मिणी हे बावरी झाली हो, रुक्मिणी हे बावरी झाली हो. विठुरायाची नमन झाली हो, रुक्मिणी बावरी झाली हो, अशी रुक्मिणी बावरी झाली हो. विठुरायाची नमन झाली हो, विठुरायाची नमन झाली हो, विठुरायाची नमन झाली हो. घरात रुक्मिणी रसायची विठ्ठला बघून हसायची. 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 लाडा लाडा बावरी झाली हो, लाडा लाडा बावरी झाली हो. विठुरायाची नमन झाली हो, रुक्मिणी बावरी झाली हो. विठुरायाची नमन झाली हो, रुक्मिणी बावरी झाली हो, विठुरायाची नमन झाली हो, रुक्मिणी बावरी झाली हो, विठुरायाची नमन झाली हो. पंढरपुरात काय मागत गाजत, पंढरपुरात काय मागत गाजत. सोन्याच भाषिक लगीन देवाच लागलं, सोन्याच भाषिक लगीन देवाच लागलं. सोन्याच भाषिक लगीन देवाच लागलं, सोन्याच भाषिक लगीन देवाच लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल
निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकोबा तुकोबा निळोबा एकोबा तुकोबा निळोबा विठोबा तुकोबा निळोबा विठोबा तुकोबा निळोबा विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल हरी ओम विठ्ठल हरी ओम विठ्ठल हरी ओम सियावर रामचंद्र भगवान की जय गंगागिरी महाराज की जय नारायणगिरी महाराज की जय बसोबा भगवान की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव बसा पंक्तीला बसा वराडी मंडळी जेवणाला सगळ्या वाडेकड्यांनी व्यवस्थित पंक्ती वाढा चौघाई भावांचा विवाह झाल्यानंतर आमच्याकडे विवाह आटोपला का दिलीपांना आपल्याला निघावं लागतं लगेच 5-6 वाजता विवाह होताना हा पुरुषाच्या ताब्यात मंगलाष्टक होईपर्यंत पुरुषाच्या ताब्यात असतो आणि एकदाची माळ गुरुजींनी सांगितली का आपापल्या कुलदेवतेचं नाव घ्या. आमचा रामाला कुलदेवताच माहित नसते, त्याला फक्त ती समोरची माहित असते, तो तिचंच नाव घेतो. कुलदेवतेचं गुरुजी नाव का घ्यायला लावतात की ज्या कुळात तुम्ही जन्माला आलेले आहात ना त्या कुळाच्या देवतांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून गुरुजी सांगतात का आपापल्या कुलदेवतेचं नामस्मरण घ्या. आणि मग गुरुजी शेवटी म्हणतात का तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव. सर्व आकाशातल्या पंचमहाभूतांचा आशीर्वाद देतात आणि मग आपल्याला अक्षता टाकून एकमेकाच्या गळ्यात हार टाकायला लागतो. इथपर्यंत लग्नात पुरुषाचा प्रभाव असतो. एकदा का लग्न लागलं का वराड घरी निघेपर्यंत जो प्रभाव असतो ना त्या कुटुंबातल्या स्त्रियांच्या ताब्यात. जर लग्नात पुरुष म्हणायला गेले आठपारे खूप वेळ झाला, तुम्हाला काही काम आहे का, पुन्हा वारंवार लग्न होणार आहे का, मग जरा आम्हाला आनंद घेऊ द्या ना. म्हणून त्या स्त्रिया विवाहाचा यथेच्छ आनंद घेतात. तशा पद्धतीने जनकपूरमध्ये झालेला विवाह जो होता ना तो लगेच निघाला नाही. जवळजवळ आठवडाभर ती मंडळी त्या जनकपुरात होती. सगळा पाहुणचार आटोपला आणि पाहुणचार आटोपल्यानंतर वराडाला पोहोचवण्याची वेळ आली. सगळी जनकनगरी, आजही तुम्ही मिथिलेमध्ये जा, जनकपूरला जातात तुम्ही, नेपाळमध्ये गेले तर त्या लोकांना रामाशी घेणं नाही. ती आमची सीता, राम आमचा जामात आहे म्हणतात, आमचा मेहुणा आहे, ते सीतेला म्हणतात. आणि सगळे जण यांना पोहोचवण्यासाठी सगळे जनकपूर बाहेर येतात. आणि ही मंडळी, यातली बरीचशी मंडळी काही पुढे गेलेली आहेत. आणि राहिलेलं वराड ज्यावेळेस निघतं, हत्ती घोडे रथ, आपल्या 4ही कन्या निघतात. कुशध्वज शिरध्वज आपल्या मुलींना उराशी लावतात, डोळ्यातून पाणी